तर मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जो राहिलेला पार्ट आहे इमेज पोस्टिंगचा ऑन इंस्टाग्राम ते याच्यामध्ये बघतोय. अशा प्रकारे आपण 11 लोक किंवा 11 अकाउंट टॅग केले. अजून जरी तुम्हाला कोणाला टॅग करायचं असेल तर इथं क्लिक करून तुम्ही काय करू शकताय, परत सर्च करा तासगाव मधील अजून फेमस कुठला अकाउंट आहे बघा, तुम्ही त्यांना टॅग करू शकताय. ओके, तासगाव मधील अजून कोणकोणते अकाउंट आहेत, ग्रेप्स फार्मिंग तासगाव आहे, अशा लोकांना तुम्ही टॅग करा. ओके करा. अजून तुम्ही 8 लोकांना टॅग करू शकताय. लोकेशन, तुमची पोस्ट कुठल्या एरियात जास्तीत जास्त दिसली पाहिजे, तर माझी पोस्ट तासगाव पासून एनिथिंग, हे काय पेड पोस्टिंग नाहीये, हे जनरल पोस्टिंग आहे. तासगाव पासून 28 किलोमीटर या एरियात बऱ्यापैकी दिसली पाहिजे. आणि त्यानंतर ही पोस्ट ऑटोमॅटिकली व्हीएसपी फुटवेअर शॉप या फेसबुकच्या पेज वरती सुद्धा गेली पाहिजे. म्हणजे बघा, पोस्टिंग करत असताना पहिला इमेज सिलेक्ट केली, त्यानंतर एआयचा ChatGPTचा वापर करून छान प्रकारे ChatGPTचा मी वापर केला. ChatGPTचा वापर करून प्रॉपर पद्धतीने मी पोस्टिंग साठी कॅप्शन काढला. तो कॅप्शन मी या ठिकाणी इथं टाकला. हॅशटॅग प्रॉपर पद्धतीने मी घेतले ChatGPT वरून, हॅशटॅग कॉपी केले जेणेकरून माझी पोस्ट जास्तीत जास्त अशाच लोकांना पोहोचेल ज्यांना व्हीएसपी फुटवेअर मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना तासगाव स्टाईल मध्ये इंटरेस्ट आहे, मेन्स फॅशन मध्ये इंटरेस्ट आहे, असे हॅशटॅग दिले. त्यानंतर परत टॅग केलं. जवळजवळ 20 अकाउंटला तुम्ही टॅग करू शकता. तासगाव एरिया सिलेक्ट केला. तुम्ही तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड कॅप्शन घ्या, हॅशटॅग घ्या, ChatGPTचा वापर करून तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड तुमच्याच भागातील फेमस इंस्टाग्रामच्या अकाउंट टॅग करा आणि त्यानंतर तिथला एरिया सिलेक्ट करा. एआय ऑन करा जेणेकरून अजून तुमची पोस्ट अट्रॅक्टिव्ह कंटेंट तयार होईल आणि इथं शेअर बटनला काय करा, क्लिक करा. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं माझा व्हिडिओ रेकॉर्डेड बघत बघत सुद्धा तुम्ही तुमचं पोस्टिंग करा. काही प्रॉब्लेम वाटला, काही शंका वाटली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. काही नाही मित्रांनो. ओके, अशा पद्धतीनं आपली पोस्ट इथं काय झाली, पोस्ट झालेली आहे. परत इथं इंस्टाग्रामला इथे येतोय बघा, या ठिकाणी इथं पोस्ट झालेली आहे प्रॉपर पद्धतीनं आणि अगदी आपण टाकलेला कंटेंट सुद्धा प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी इंस्टाग्रामला आलेला आहे. म्हणजे इंस्टाग्रामच्या व्हीएसपी फुटवेअर शॉप मध्ये आपण पोस्टिंग केलंय आणि ऑटोमॅटिकली आपल्या या पेज वरती सुद्धा फेसबुकच्या पोस्ट झालंय का मी चेक करतो. बघा मित्रांनो, वाव, व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी फेसबुकच्या याच्यावरती सुद्धा पोस्टिंग झालेलं आहे. ओके, अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने इंस्टाग्रामला पोस्टिंग केल्यानंतर ऑटोमॅटिकली फेसबुकच्या पेज वरती सुद्धा आलं आणि प्रॉपर पद्धतीने कॅप्शन कसा द्यायचा, हॅशटॅग कसे द्यायचे, फोटो कसा सिलेक्ट करायचा ते आपण सगळं बघितलं. व्हिडिओ बघून तुम्ही करू शकताय. आणि इंस्टाग्रामला दिलेलं कॅप्शन वगैरे हाय असं फेसबुकला जातं, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय गरज नाहीये. हा, आता आपण कोणाकोणाला टॅग केलं तर त्यांच्या तिकडे जाऊन पोस्ट पडल्या का बघूया आपण. आता तासगाव मधली कुठली कुठली अकाउंट आहेत बघतो, तुम्ही चेक करा. आता ग्रेप सिटी तासगाववाल्यांना मी टॅग केलं तर त्यांच्या अकाउंटला इथं टॅग सेक्शन मध्ये जाऊन माझी पोस्ट पडल्या का बघतो. किंवा एनिथिंग अजून मी कुणाला टॅग केलं तर तासगाव सिटी स्टेटस वाल्यांना टॅग केलं त्यांच्या अकाउंटला पोस्ट पडल्या का बघणार आहे मी. यस, मी माझी इंस्टाग्रामला टाकलेली पोस्ट त्यांच्या म्हणजे तासगाव सिटी स्टेटस वाल्यांचे 9282 फॉलोअर्स आहेत, त्यांना सुद्धा माझी पोस्ट दिसणार आहे. त्यांना सुद्धा प्रॉपर पद्धतीनं माझी पोस्ट दिसणार आहे आणि त्यांच्या अकाउंटला जाऊन या ठिकाणी माझी पोस्ट पडलेली आहे. अजून मी कुणाला टॅग केलं, तासगावकर ऑफिशियल वाल्यांना टॅग केलं, त्यांना जाऊन पोस्ट पडल्या का बघतो. यस, त्यांना सुद्धा मित्रांनो माझी पोस्ट पडलेली आहे. त्यांचे 3090 फॉलोअर्स आहेत, त्यांना सुद्धा माझी पोस्ट दिसणार. म्हणजे त्यांच्या फॉलोअर्सना, म्हणजे तासगावकर ऑफिशियलचे जे 3090 फॉलोअर्स आहेत त्या फॉलोअर्सना सुद्धा माझी पोस्ट दिसणार आहे. आणि त्यानंतर परत एनिथिंग तासगाव साऊंड ऑफिशियल, अजून मी ज्यांना ज्यांना टॅग केलेलं ना तर त्यांच्या अकाउंटला माझी पोस्ट जाऊन पडणार आहे. मित्रांनो, काही अडचण वाटली, काही शंका वाटली तर मला कॉल करून तुम्ही विचारू शकताय, बिनधास्तपणे मला संपर्क करू शकताय. तर अशा प्रकारे इंस्टाग्राम वरती स्क्वेअर पोस्टिंग करणं, स्क्वेअर पोस्टिंग करत असताना प्रॉपर एआयचा वापर करून, ChatGPTचा वापर करून प्रॉपर कंटेंट कसा काढायचा, त्यानंतर हॅशटॅग कशी कॉपी पेस्ट करायचे, प्रॉम्प्ट कसा टाकला मी या ठिकाणी एआय वरती ChatGPT वरती मी प्रॉम्प्ट कसा प्रॉपर टाकला. माझं व्हीएसपी फुटवेअर शॉप तासगाव मध्ये आहे, मी अप टू 40% 45% पर्यंतचा डिस्काउंट मी शूज वरती देणार आहे. यासाठी मला इंस्टाग्रामला स्क्वेअर इमेज पोस्टिंग करण्यासाठी अट्रॅक्टिव्ह कॅप्शन पाहिजे जेणेकरून मेन्स कस्टमर अट्रॅक्ट होतील आणि हॅशटॅग पाहिजे. तर त्या पद्धतीने मला कॅप्शन दिला, हॅशटॅग दिला. मी प्रॉपर पद्धतीने इंस्टाग्रामला पोस्टिंग करत असताना तो कंटेंट मी प्रॉपर पद्धतीने तिथे टाकायचा प्रयत्न केलेला आहे. प्रॉपर पद्धतीने हॅशटॅग कॉपी केले,
प्रॉपर पद्धतीने हॅशटॅग कॅप्शन कॉपी केला आणि पोस्टिंग सुद्धा कसं करायचं मी या व्हिडिओमध्ये आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेला आहे आणि टॅग कसं करायचं हेही मित्रांनो मी प्रॉपर पद्धतीने दाखवलेलं आहे. हा आता एक लक्षात घ्या, तुम्ही टॅग कोणाला करायचं ते पण अत्यंत महत्वाचं आहे बरं का. नाहीतर ज्यांचे फॉलोअर्स नसणार त्यांना टॅग करणार, त्या अकाउंट जे चालणार नाहीत त्यांना टॅग करणार असं उपयोगाचं नाही. काय करा, समजा तुमचा अकाउंट इंटिरियर डिझाईनच्या रिलेटेड आहे तर काय करा, तुम्ही आता कुठं राहताय, मुंबईमध्ये पुण्यामध्ये, तर INTERIOR इंटिरियर डिझाईन मुंबई. समजा तुम्ही एक इंटिरियर डिझाईन आहे मुंबईमध्ये आहे तर इंटिरियर डिझाईन मुंबई असं सर्च करा. इंटिरियर डिझाईन मुंबई याच्या रिलेटेड मुंबईमधले कुठले कुठले अकाउंट आहेत, 71 फॉलोअर्स आहेत, बऱ्यापैकी यांना जरा पाठीमागे ठेवा. त्यानंतर आता नीती इंटिरियर डिझाईन मुंबई मधले आहेत, 36,000 फॉलोअर्स आहेत, चला यांचं नाव बाजूला काढून ठेवा, यांना पण तुम्ही टॅग करू शकताय. ओके, पोस्टिंग करत असताना. हा आता पोस्टिंग करताना टॅग कसं करायचं मी दिलंय व्हिडिओ मध्ये, तुम्ही बघू शकताय. पण अशा अकाउंट कशी सर्च करायची, तर इथं सर्च मध्ये आहे इंटिरियर डिझाईन मुंबई असं टाका, अकाउंटला टॅग करा आणि मुंबईमध्ये इंटिरियर डिझाईनच्या रिलेटेड अकाउंट करा. 513 फॉलोअर्स आहेत, घ्या यांना पण 500 आणि 500च्या वरती. इंटिरियर डिझायनर मुंबई म्हणून हे सिलेक्ट करा, 756 फॉलोअर्स आहेत, घ्या यांना सुद्धा. त्यानंतर इंटिरियर डिझाईन नवी मुंबई, चला 76 फॉलोअर्स आहेत, बऱ्यापैकी यांना घेऊ नका. होम डॉट इंटिरियर डिझाईन मुंबई 50 फॉलोअर्स आहेत. आता तुम्ही ठरवा कुणाला घ्यायचं. त्या डेझार्ट इंटिरियर मध्ये 5162 फॉलोअर्स आहेत, चला यांचं सुद्धा नाव बाजूला घ्या आणि मग त्यांना काय करा, टॅग करा. समजा माझा अकाउंट तासगाव मधला आहे, तासगाव फुटवेअर शॉप, तासगाव फुटवेअर शॉप कोण आहे का बघा त्याच्या रिलेटेड, तासगाव मध्ये फुटवेअर शॉपच्या रिलेटेड, तासगाव फुटवेअर शॉप किंवा कपड्याची दुकानं सुद्धा मला चालू शकतात. तासगाव फुटवेअर शॉप वगैरे घ्या, त्याच्या रिलेटेड कोण आहे का बघा, तर त्याच्या रिलेटेड. किंवा जर असं नसेल मग मी तासगाव मध्ये फेमस अकाउंट घेणार, तासगाव असं जर मी एंटर केला अकाउंटला आलं तर तासगाव मध्ये कुठले कुठले फेमस अकाउंट आहेत जास्त चालणार आहे, ग्रेप सिटी तासगाव, आम्ही तासगावकर वगैरे वगैरे असे अकाउंट आहेत, मी त्यांना काय करू शकतो मित्रांनो, पोस्ट करताना टॅग करू शकतो. अशा प्रकारे इंस्टाग्रामला इमेज स्क्वेअर पोस्टिंग कसं करायचं, प्रॉपर कंटेंट कसा काढायचा, हॅशटॅग कसं करायचं, टॅग कसं करायचं हे बघितलं. अशा प्रकारे मित्रांनो इमेज स्क्वेअर पोस्टिंग केल्यानंतर ऑटोमॅटिकली ती फेसबुकच्या पेजला सुद्धा कशी जाते हे बघितलं. आता मी येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय शिकवणार आहे बघा. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हाऊ टू पोस्ट रील्स व्हिडिओ ऑन इंस्टाग्राम हे मी शिकवणार आहे. ते ऑटोमॅटिकली फेसबुकच्या बिझनेस पेजवरती रील कशी पोस्ट होणार हे आपण शिकणार आहोत. तुर्तास आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये रील पोस्टिंग व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तुर्तास मी आज इथेच थांबतो.